झी 24 तास एक पाऊल पुढे। जागा स्मशानभूमीची जागा आहे, त्या जागेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना आपल्याला प्रवेश देता येणार नाही। तिथे 3-4 हजार लोकांची जागा आहे आणि बरेचसे अतिविशिष्ट महत्त्वाचे व्यक्ती येणार असल्यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होईल आणि त्यामुळे बॉम्बे पोलीस ॲक्टच्या अनुषंगाने मुंबईचा जो पोलिसांचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे अशा प्रकारची तात्पुरती दहन भूमी देण्याचा संपूर्ण अधिकार हा मुंबईच्या कमिशनरना पोलीस कमिशनरना आहे। तशाच प्रकारचा असाच अधिकार हा मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये मुंबईच्या आयुक्तांना ठीक आहे। आम्ही दोघांची बैठक घेतली, ॲडव्होकेट जनरलचं मत घेतलं, विधी सचिवांचं मत घेतलं, गृह सचिवांचं मत घेतलं, पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही चर्चा केली, आयुक्तांशी चर्चा केली आणि त्या चर्चेतून सारासारपणे विचार केला की ह्या ठिकाणी अशा प्रकारची परवानगी देणं हे कायद्यात जरी शक्य असले तरी द्यावी का नक्की, त्याचा परिणाम काय होईल वगैरे गोष्टी केल्यानंतर तशा प्रकारचा जेव्हा पोलिसांनी लिखित आम्हाला दिलं की आज जर त्याच जागेमध्ये अंत्यसंस्कार करावा असं जर आपण आग्रह केला तर त्या सर्व परिस्थितीचा विचार केल्यावर तिथे कदाचित चेंगराचेंगरी व्हायची शक्यता आहे, तिथे सुरक्षितता देता येणार नाही। म्हणून पोलिसांनी स्पष्ट लिखित मत आम्हाला दिलं की त्या ठिकाणी मोकळ्या जागेतच हा अंत्यविधी करावा। एकदा माणूस आपल्यातून गेला की आपण सगळं वैर विसरून जातो, मग राजकीय काही मतभेद असेल ते विसरतो आणि त्यानंतर आपण सन्मान करतो। आम्ही सर्वांनी सन्मान केला आणि मला वाटतं आता सन्मान केल्यानंतर काही वेगळं घडू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। शिवसेना नेत्यांची जर आपण भाषा बघितली तर चौतार हटवण्यासंदर्भात आक्रमक भाषा आहे। आता तिथे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक रोज जमा होत आहेत, जवळजवळ एक प्रकारे ते चौताराला संरक्षण देतात। हे हटवायचं म्हटलं तर राज्य सरकारसमोर एक आव्हान असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कदाचित निर्माण होऊ शकेल। कशा प्रकारे मार्ग काढला जाईल? मला असं होतं की चर्चा चालू आहे, काही स्तरावर चर्चा चालू आहे, त्यांच्या काही मागण्या आहेत। मला वाटतं कुठलीही मागणी त्या बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक व्हावं याबद्दल कुणाचं दुमत असणार आहे, राज्य सरकारची देखील त्याबद्दल सकारात्मक भूमिका राहील, तसा काही प्रस्तावला तर विचार करू। पण आज शिवाजी पार्कवर जी त्या ठिकाणी जी अट होती ती पूर्ण झाली पाहिजे असा आमचा आग्रह असेल। कारण शेवटी कोर्टामध्ये देखील बाब न्यायप्रविष्ट आहे, कोर्टाने काही आदेश उद्या दिला तर त्याचं आपल्याला पालन करावं लागणार आहे। मला वाटतं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करता मला फार दुःख झालं की काही मोठ्या नेत्यांनी कायदा हातात घ्या असा आदेश दिला आणि ही फार गंभीर बाब आहे आणि या बाबीकडे आम्ही फार गंभीरतेने पाहतोय की असं कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, त्याला राज्य सरकार त्यावर फार गंभीरतेने विचार करत आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।